साहेब संपूर्ण गाथा मुखोद्गत करायची आणि ती गाथा मुखोद्गत केल्यानंतर नुसती मुखोद्गत नाही, आता जी नवीन मुखोद्गत करतात त्यांची परीक्षा घ्यायची. परीक्षा घेणाऱ्याला अगोदर स्वतःचा विषय पक्का ठेवावा लागतो. मला या निमित्ताने बरं का गुरुवारी बाबा, मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मी बाबांकडे संस्थेमध्ये 4 वर्ष शिकत असताना मी बारगाजी बाबांकडेच राहिलो. आपल्यापैकी बरेच मंडळी द्वादशीच्या त्याच्या निमित्ताने आलेले आहेत आणि आपले तोंड ओळखही आहे. मला तेव्हाच बाबांनी सांगितलं होतं का गाथा मंदिरावर भुले बाबांनी नवीन पद्धत काढली, पूर्ण गाथा म्हणून द्यायचा, त्याला एक विशेष बक्षीस. आणि भुले बाबांनी एकदा बारगाजी बाबांना सहज सांगितलं म्हणे बाबा तुम्ही एकदा प्रयत्न करून पहा म्हणे पूर्ण गाथा म्हणून द्यायचा. त्यावेळेस बारगाजी बाबाचे शब्द आहेत, बाबांनी सांगितलं जर मी 1 वर्ष एका जागेवर थांबलो तर आजही या वयामध्ये पूर्ण गाथा म्हणून देऊ शकतो. आपले हरिपाठ माग पुढे होते, जप तप कर्म क्रिया नियम धर्म का हरिपिन धर्म, नारायण हरी उच्चार नामाचा का नारायण हरी नारायण हरी. हा इथं बोल होतो आपला. अख्खा गाथा म्हणून देण्याची ताकद या 70 वयामध्ये ठेवता हे म्हणून मी आवर्जून सांगतो संप्रदायामध्ये एवढ्या वयाचे. अलीकडच्या काळामध्ये गुरुवारी मोठे माऊली वगैरे ही आपली मंडळी तर आहेतच, पूर्ण हरिपाठासारखा गाथा ज्ञानेश्वरी, पण या वयामध्ये एवढा पद्धतीचा गाथा जिवंत ठेवणं हे क्वचितच, म्हणजे कदाचित नसेलही असं कोणी. असे श्री गुरु बारगाजी बाबा आहेत आणि ते अण्णा बाबांच्या तालमीमध्ये तयार झाले. त्यांच्या प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी तयार झालेले महात्मे, वैराग्यवान महात्मे, आपलं भाग्य आहे सगळ्यांचं. मला खरं तर या निमित्ताने अजून एक उल्लेख करावा लागेल. खरं तर महाराज मी एकदा परीक्षा दिली होती, कीर्तन परीक्षा, तुम्ही डबल कशाला आले? हे जे महात्मे उभा राहिले नाही या बाजूला गुरुवर्य राम महाराज ढोंगरे, त्यांचं ते संस्थेमध्ये आम्ही 4 वर्षाचं शिक्षण झाल्यानंतर आमची फायनल परीक्षा असते, म्हणजे शेवटची परीक्षा, ती कीर्तन परीक्षा. त्या कीर्तन परीक्षेमध्ये आम्हाला ऐन टायमाला अभंग दिला जातो, त्याच्यावर सांगितलं जातं तुम्ही त्या अभंगावर कीर्तन करा. आणि त्या कीर्तन परीक्षेमध्ये परीक्षक होते महाराज. मला वाटतं 2017 पासून महाराज परीक्षक आहे, 2017-18 पासून. तेव्हापासून महाराज कीर्तन परीक्षेचं परीक्षण करतात. आज 10 वर्ष होत आहेत, 9-10 वर्ष झाली. मी 2021 मध्ये कीर्तन परीक्षा दिली आणि मला वाटतं माझं कीर्तन ऐकायला हे दोघंही महात्मे होते, दोघंही महात्मे होते. बारगाजी बाबांकडे तर मी 4 वर्ष तिथं राहण्याचा योग आला. खरं तर बाबांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी बाबांना नेहमीच एकच उपमा देतो, बाबा आमचे नारळासारखे, बाहेरून पाहिलं का लय कडक वाटतो महात्मा, पण याच बारगाजी बाबाला आपल्या सद्गुरूंचं नाव घेतल्यानंतर डोळ्यात पाणी आलेलं म्या पाहिलं. एवढे आपले बारगाजी बाबा निर्मळ.